हॅलो फ्रेंड्स. द मोस्ट अवेटेड रिलायन्स जिओचा आयपीओ, एनएससीचा आयपीओ किंवा हुंडाई इंडियाचा आयपीओ कधी येणार हे ते सांगू शकत नाही. बट द मोस्ट व्हॅल्युएबल बजाज हाऊसिंग फायनान्स, जी आपल्या देशातील दुसरी सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे, तिचा बहुचर्चित आयपीओ आता येतो आहे. 6,560 कोटींच्या या आयपीओ मध्ये मोठ्या नामांकित इन्व्हेस्टरने मोठी भागीदारी घेतलेली आहे. या आयपीओ मध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आणि अगदी इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स म्हटले तर गव्हर्नमेंट ऑफ सिंगापोर, गोल्डमन सॅक एसेट मॅनेजमेंट कंपनी, मॉर्गन स्टॅनले एशिया सारख्या फर्म्सने अँकर राउंडमध्ये पार्टिसिपेट केला, जिथे कंपनीने 1,758 कोटी रुपये रेज केलेत. म्हणजे सुरुवात तर चांगलीच आहे. तर असा हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला होतोय 9 सप्टेंबरला आणि बंद होणार आहे 11 सप्टेंबरला. आणि प्राइस बँड आहे 66 टू 70 रुपीज पर शेअर. तुम्ही या आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 214 शेअरसाठी अर्ज करू शकता. बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी बजाज फायनान्सची सबसिडियरी कंपनी आहे, जिचा ब्रँड रिकॉग्निशन ऑलरेडी खूप स्ट्रॉंग आहे. या आयपीओ मधून रेज केलेले पैसे कंपनीच्या बिझनेस ग्रोथसाठी आणि भविष्यातील ऑनवर्ड लेंडिंगसाठी वापरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बजाज फायनान्स, जी या कंपनीची पेरेंट कंपनी आहे, ती देखील 3,000 कोटींचा ऑफर फॉर सेल करून इन्व्हेस्टर्सना आपले शेअर्स विकणार आहे. सध्या बजाज हाऊसिंग फायनान्सचे एयूएम म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट तब्बल 97,100 कोटी रुपये आहे आणि त्यांची लोन बुक एक्सपान्शन बघता हा आकडा अजून वाढणार आहे हे निश्चितच आहे. आता थोडं फायनान्शियल्सवर नजर टाकूया. फायनान्शियल इयर 2024 मध्ये कंपनीचा एकूण रेव्हेन्यू होता 76,173 crore, तर त्यांचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे पॅट होता 1,731 crores. म्हणजे कंपनीची प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ खूपच इम्प्रेसिव्ह आहे. या कंपनीचा प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो आहे 3.2 टाइम्स. म्हणजे ईच रुपी ऑफ नेट वर्थ साठी मार्केट 3 रुपये 20 पैसे किंमत द्यायला तयार आहे. हे एक व्हॅल्युएशन मेट्रिक आहे आणि ह्या इंडस्ट्रीमधील बजाज हाऊसिंगचा लो एनपीए रेट, डिझायरेबल नेट इंटरेस्ट मार्जिन, एयूएम ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघता हे व्हॅल्युएशन जस्टिफायबलच आहे. म्हणूनच फ्रेंड्स, मजबूत फंडामेंटल्स, डायव्हर्सिफाईड लोन पोर्टफोलिओ आणि बेस्ट इन क्लास असेट क्वालिटी असलेली बजाज हाऊसिंग फायनान्स आता शेअर मार्केटमध्ये प्रवेश करत आहे. तर या आयपीओचा एकदा आपल्या लेव्हलवर अनालिसिस नक्कीच करा. कंपनीचा लिस्टिंग गेन जो आहे त्याच्या ग्रे मार्केटमध्ये परफॉर्मन्सचं रिफ्लेक्शन असतं आणि ह्या स्टॉकचा ग्रे मार्केट प्रीमियम जो आहे 71% पेक्षाही जास्त आहे. म्हणजे लिस्टिंग गेनचे चान्सेस आहेत. पण हा एक ट्रेडिंग पिक नाही. लाँग टर्मसाठी ठेवा, कंपनीचे फंडामेंटल्स मध्ये मध्ये चेक करा आणि त्या बेसिसवरती लाँग टर्म इन्व्हेस्टेड राहा. ही स्ट्रॅटेजी मला वाटतं जास्त फायदेशीर ठरेल. चला तर थोडं आयपीओ स्ट्रक्चरवरती ही नजर टाकूया. या आयपीओ मधील 50% हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स दॅट इज क्यूआयबी साठी राखीव आहे. 15% नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर दॅट इज एनआयआय साठी, तर 35% रिटेल इन्व्हेस्टर साठी राखीव आहे. अँड दिस इज इन लाईन विथ सेबी गाईडलाईन्स. जर तुम्ही लॉंग टर्म ग्रोथच्या शोधात असाल किंवा लिस्टिंग गेनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही बघत असाल, तरीही एक उत्तम संधी आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स सारखी मजबूत कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं खूप फायदेशीर होऊ शकतं. हा, आता ह्या आयपीओची हवा इतकी निर्माण झाली आहे की हा आयपीओ अलॉट होण्यासाठी कोणता नवस करायचा किंवा जप करायचं एवढं मात्र विचारू नका. नशीब जोरावर असेल तर अलॉटमेंटमध्ये नक्कीच शेअर्स मिळतील आणि लिस्टिंग दिवशी मार्केट जोरात असेल तर लिस्टिंग गेनही चांगले होतील. स्टे ट्यून फॉर मोर सच एक्साइटिंग अपडेट्स. थँक्स फॉर युअर टाइम अँड हॅपी इन्व्हेस्टिंग.